आज बनणार आहे बघा मी भरल्या टमाट्याची भाजी। त्यासाठी मी हिरवे टमाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। भाजी बनवण्यासाठी 4 कांदे घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। टमाट्यामध्ये भरण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, हे कारळं आहे। टमाट्याला कापून घ्यायचं, वांग्याला कापतो ना त्याप्रमाणे कापायचं टमाट्याला। याचे 4 भाग करायचे, याप्रमाणे। टमाट्यामध्ये सर्व टमाटे मी असेच कापून घेणार आहे। टमाट्यामध्ये मीठ भरायचं पहिलं, मीठ भरल्यानं टमाट्याला चव येते। सर्व टमाट्याला मीठ भरून झालेलं आहे। कांदे कापून घ्यायचे, याप्रमाणे सर्व कांदे कापून घेणार आहे मी। कांदे कापून झालेले आहेत। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजत आलेले आहेत। आता तीळ आणि कारळं पण भाजून घ्यायचं याच्यामध्येच। तीळ आणि कारळं लवकर भाजतंय त्याच्यामुळं नंतर टाकायचं, शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे। तीळ, कारळं आणि शेंगदाणे भाजून झालेली आहेत, प्लेटमध्ये काढून घेते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि कारळं टाकून घेते। मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। भांडं घेतलेलं आहे, भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि कारळं बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं। थोडं मीठ, थोडी हळद, लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला मिक्स करून घ्यायचं। थोडं तेल, थोडं पाणी हाताने मिक्स करायचं। टमाट्यामध्ये भरून घ्यायचं, गच्च भरायचं टमाट्यामध्ये। बघा याप्रमाणे मी भरून घेतलेलं आहे। सर्व टमाटे मी असेच भरून घेणार आहे। सर्व टमाट्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे। भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा, कढईमध्ये तेल टाकायचं। 2 माप तेल घेतलेलं आहे मी। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकायचं, अद्रक लसूण, कापलेला कांदा, कांद्याला परतून घ्यायचं। कांदा लालसर होईपर्यंत परतवायचा, छान भाजायचं कांद्याला। अगदी थोडं मीठ, थोडी हळद परतून घ्यायचं। कोथिंबीर परतून घ्यायचं। मसाला भरलेले टमाटे परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं। टमाटे शिजण्यासाठी गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं, ते पण थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। टाकल्यानंतर परतून घ्यायचं। राईला मसाला टाकून घ्यायचा। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता भरल्या टमाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा भरल्या टमाट्याची भाजी कशी झाली ते। बघू शकता।